पण कीर्तनाचे किती मोठे उपकार आहेत. कीर्तन आपल्याला दररोज एका व्यासपीठावरती घेऊन जाते. करेक्ट नाही विनेकरी बा, आपल्या दोघांचं किती भाग्य आहे राव. दररोज आपल्या गळ्यात लोक हार टाकतात. तुम्हाला विण्यामुळं, मला कीर्तनामुळं. काय काय लोकाला द्वंद्वाच हार आहे, एकदा लग्नातला आणि एकदा मध्ये हाराची त्यांची गाठ भेटत नाही अर्थात. पण सौभाग्य आहे आपल्याला, दररोज लोक हार टाकतात. कीर्तन वजा केलं गुरुजी तर काय आहे आपल्या जीवनात. कीर्तनामुळे मुंबईला जायचा योग आला आणि कीर्तन झाल्यावर एक शेठजी म्हणले महाराज चहा प्यायला घरी चला. मी म्हणलं शेठजी लई लांब जायचंय, काल्याचं कीर्तन आहे सकाळचं, मला काही चहा नको. नाही नाही म्हणले कीर्तन जोरात झालंय, मी चहा देणार तुम्हाला प्यायला. मी म्हणलं पैसे द्या, मी रस्त्याने पितो. नाही नाही म्हणले घरी चहा लागेल. आग्रह खूप होता. त्यात हळूच टाळकरी म्हणला महाराज आजचं तिकडं आहे. म्हणलं मग तर जावाच लागेल बरं का. तिकडं नारळाच्या खालचं तिकडं होतं ना. आणि मग चहा प्यायला गेलो ना नामदेवराव, त्याचा बंगला एवढा मोठा होता, बाप रे, माझ्या आयुष्यात तेवढा बंगला मी कधी पाहिलाच नव्हता. मी कधी कुणावर जळत नाही महाराज. ज्याने मोठा बंगला बांधलाय ना त्याचा अगोदर बंगला बघून घेतो. जोगदन भाऊनी संभाजीनगरला बंगला बांधला, मी अगोदर बघून घेतला. आपलाच आहे म्हणायचं, पुन्हा बघितलं होय भाऊ, मी पाहून घेतो महाराज. मी कधी कुणावर जळत नाही. उगाच एखाद्याने चांगलं घर बांधायचं आणि वास्तुशांतीला गेल्यावर म्हणायचं रामभाऊ जरा कलर बिघडलाच बघ. ते म्हणतो जेव, कलरवाल्याचे पैसे द्यायचे राहिलेत अजून, तू जेवण निघ. मी तसं नाही करीत. वास्तुशांतीला गेल्यावर गिरी महाराज उलटा त्याला म्हणतो काय बंगला बांधलास तू, आपल्या गावात तुझ्यासारखा कोणी बंगलाच बांधला नाही. घंटी सत्य वाजली. असं आहे ते, भोळ्याचे देव गायरकीत असतो बर का. आणि ती सम लय महत्वाची आहे भाऊ. ती सम म्हणजे सुदाम बाबा म्हणायचे आशीर्वाद आहे. आसाराम साबळे आता मी म्हणलं काय बंगला बांधला तू आपल्या गावात, असा नाही. ते म्हणला बसा महाराज. 1000 रुपये दिले, घेऊन निघालो पुढं. मी जर म्हणला असता कलर चुकला, ते म्हणला असता जेवण निघ. गोड बोलायचं कधी. मी म्हणलं काय बंगला बांधला साहेब, चहा तर काय कधी पिईल, मला बंगला पाहायचा आहे तुमचा. असा बंगला पाहत होतो, बाप रे, त्याचा दरवाजाच फक्त 35 लाखाचा होता. मी म्हणलं साहेब हे किती रुपयाचा आहे. म्हणले फक्त आणि फक्त 55 कोटी रुपयाचा आहे. मी म्हणलो फक्त, बाप रे म्हणलं आपले तर किती होते याच्यात. असं करता करता म्हणलं आहे झुंबर. मी म्हणलं साहेब मी कधी घेतलंच नाही, केवढ्याच आहे. म्हणले फक्त 27 लाखाचं आहे. बाप रे. असं करता करता आम्ही ते बेडरूम पाहिली. बाप रे किती रुपयाची. म्हणले 47 लाखाची. असं पाहता पाहता ते बाथरूम होतं, एवढं मोठं टप. बाप रे. मी म्हणलं साहेब हे केवढ्याचं आहे. ते म्हणले हे 70 लाखाचं आहे. बाथरूम. बाप रे. मला काय याच्यात. अहो हे 3D आहे. तुम्हाला जर वाटलं ना समुद्रात आंघोळ करायची, वरच्या कडीचं बटन दाबायचं, बाथरूम मध्ये सगळं तुम्हाला पाणीच पाणी दिसणार. बटन दाबलं सगळं पाणी दिसायला. म्हणलं काय छान आहे. तेवढ्यात मी म्हणलं आमची दिंडी आता पैठणला जाणार आहे आणि दिंडी समजा आमची अशी नदीवर आंघोळीला थांबली. मग नदी दिसते आहे ना, म्हणले तुमचं बुडातलं बटन आहे म्हणले. तेवढ्यात माझ्यासोबत एक पोरग होतं, त्याने मधलंच कुठलं काय की दाबलं की भीतीतून 2 हात खटकीने बाहेर आले. ते मला आशा करायला मेलो गड्या आता जगत. काय काय लय नमुने असतात महाराज. एक नमुना सकाळी सकाळी बस स्टँडवर म्हणला हॉटेलवाले गरम गरम काय खायला. तो म्हणला गरम गरम भजी आहेत बा. म्हणला त्याच्यापेक्षा गरम. तो म्हणला त्याच्यापेक्षा गरम पोहे आहेत. त्याच्यापेक्षा गरम. तो म्हणला पुरी आत्ताच तळली. त्याच्यापेक्षा गरम. तो म्हणला बर्फी आहे ना. मला त्याच्यापेक्षा गरम. आता ते हॉटेल काय मारोड्याचं नव्हतं, ते मराठ्याचं होतं. ते अगोदरच आरक्षणात बेजार झालेला होता. ते म्हणला ह्याच्यापेक्षा गरम चुलीतले कोळशे आहेत आता. ते म्हणला चल दे मग प्लेट मध्ये. त्याने बी भरली प्लेट की ठेवली पुढांगी. एवढं नमुना होता ओंकार महाराज. ते त्याने बी काढली बिडी, पिटविली, निघालं पुढे. माणसं लय नमुने हो, लय नमुने. काय सांगायचं असावं माणसाने, पण एवढं काय कमाल आहे राव. असे नमुने खतरनाक. बापरे. ते म्हणला साहेब महाराज घाबरू नका, आता ते शेट केलेले 2 मिनिटं तुम्हाला ते असं चोळून आंघोळ घालणार आहे आता. मी म्हणलं साहेब म्हणलं बघायचंच नका. भर पावसात त्या घाम आला मला वरच्या शावरमध्ये. मी म्हणलं मला हे पाहायचंच नको आता. नाही नाही घाबरू नका म्हणले, काय होत नाही तुम्हाला. आणि असं सोफा सेटर बसलो. लोक जसे काजू बदाम पिस्ते मनुके सफरचंद असं आणतात ना, त्यांनी हिरेची प्लेट आणली. मी म्हणलं बापरे देतय काय की 2-4 आता बांधकाम चालू आहे आपलं बरं का. आणि त्याने अशी पुढे ठेवली. म्हणला महाराज याच्यात खडी साखरेचा कडा आहे ओळखा. मी म्हणलं चांगल्या गाड्या गोड बोलून घरी न्यायचं आणि परीक्षा बघायची. मला काही येत नाही म्हणलं साहेब.
म्हणलं खरंच काही कळत नाही आपल्याला ह्यातलं. नाही मला ओळखा. मी म्हणलं ओळखितो, पण काय देता तुम्ही? म्हणला देतो ना, काय द्यायचंय तुम्ही ओळखा. मला माहित होतं मोठी माणसं चिकट असतात आणि म्हणूनच ती मोठी असतात. कळलं का तुम्हाला? कळलं का नाही कळलं? मोठी माणसं चिकट असतात आणि म्हणूनच ते मोठे असतात. आपल्या खिशात काहीच नसतं तरी 1000 रुपयाचा चहा आपण बारशे नाक्या लोकाला रिक्षात बसून निंदा करणारा पाजून येतो का नाही? भांगार आहेत ना काय काय लई भांगार. रिक्षात बसून दोन दूध बसतात लोकांचं. हे असला ते असला. माझी तुम्हाला सगळ्याला विनंती, अशा रिक्षात बसणाऱ्यांची चर्चा ऐकत बसू नका. त्यांची चर्चा, अरे सोनाराची बराबरी कधी भेळीवाल्याच्या दुकानदाराने करायची नसते. भेळीवाल्याने दिवसभर जरी पुड्या बांधल्या ना, सोनार दुकान वाढवायच्या टायमाला म्हणजे बंद करायच्या टायमाला एकच गिरायक लागतं. तर भेळीवाल्याचं दुकान अख्खं महिन्याभर जेवढं चलन का तेवढं एकाच दिवशी ऐकतो. त्याच्यामुळे लय असल्या भेळीवाल्याच्या नादी लागून उगं म्हणायचं नाही ते रिक्षात बसून फाट्यावर चर्चा करते. चाल देवाने त्याचे मला काय म्हणायचंय, रामाचे बी जसे भाऊ वंशज आहेत तसे रावणाचे बी असतील ना काय काय. म्हणजे जसे रामाचे कृष्णाचे वंशज आले तसं कंसाचे रावणाचे बी वंशज असतील ना. मग ते कोण वंशज? हे रिक्षात बसणारे, दुसरं नाही कोणी. मग तुम्हाला त्या वंशजाचं ऐकून डोकं बिघडून घ्यायचंय का रामाच्या वंशजाचं ऐकून आनंद घ्यायचा हे तुम्ही ठरवा. विठाला मी आणखी पुढे घेऊन जातो तुम्हाला. त्यांनी अशी हिऱ्याची प्लेट ठेवली. इथं होतो आपण. ते म्हणला महाराज यात खडी साखरेचा खडा आहे, ओळखा. ओळखा म्हटल्यानंतर मी म्हणलं साहेब मला 10 मिनिटं द्या. ते म्हणला 15 मिनिटं घ्या. म्हणलं इथून तिथून फर्स्ट क्लास आहे मी, मला 10 मिनिटच बास. कोणता प्रश्न किती मार्काचा आहे हे अगोदर ज्याला कळतं ना त्याला लिहायची थेरी कळत असते. प्रस्तावना किती मिनिटाची असली पाहिजे, त्यातला मधला जो गाभा आहे तो किती असला पाहिजे, समारोप कसा असला पाहिजे हे ज्याला कळलं त्याला परीक्षेत मार्क जास्त पडतात. मी पेपर तपासलेत म्हणून मला माहीत आहे बरं का. आणि मी 9 मिनिटानंतर तो खडी साखरेचा खडा उचलला गुरुजी आणि त्याच्या हातात दिला. मला घ्या. ते म्हणला महाराज हे खडी साखर नाही, हिरा हिरा. मी म्हणलं या हिऱ्याच्या हाताला हा हिरा लागू शकत नाही. मी स्वतःला हिरा समजिलं तेव्हा तर त्याच्या घरी होतो. मी म्हणलं आपल्यासारख्या हिऱ्याला हा हिरा लागू शकत नाही. मनात म्हणलो, जोरात नाही म्हणलो. मी म्हणलं नाही नाही साहेब माझ्या हाताला हिरा लागणारच नाही, खडी साखर आहे. नाही नाही महाराज तो हिराच आहे, खडी साखर नाही. मी म्हणलं चाटून बघा. म्हणला महाराज 60 वर्ष गेले माझे हिरे ऐकता ऐकता. मी म्हणलं 10 वर्ष गेले माझे कीर्तनात खडी साखर खाता खाता. आपले ऐकता ऐकता नाही बुवा गेले, म्हणलं खाता खाता गेले. आपलं काय ऐकता ऐकता थोडेच खाता खाता गेले म्हणलं. ते म्हणलं महाराज म्हणजे हुशार आहेत राव तुम्ही, ओळखलं. कसं काय ओळखलं? मी म्हणलं ओळखलं एवढं बरोबर आहे ना, बाकी काय करायचं तुला, रीत कोणती का वापरणं, उत्तर बरोबर आहे ना. नाही नाही म्हणलं कसं काय ओळखलं सांगा. मी म्हणलं साहेब ओळखायचं काय अवघड आहे हो. 9 मिनिटं झालं या प्लेटकडे मी पाहतो, ही माशी येते. कळलं का तुम्हाला यातलं? आता ज्याला कळलं का ते म्हणले हो, ज्याला नाही कळलं नाही का ते म्हणले समजून चालायचं. बर्फी जास्त झाली माजलगाव करायची. बर्फी बी चांगली होती. कोण आचार्य काय की एकदा आचार्यासाठी होंद्यावर टाळ्या एकदा भारी स्वयंपाक करायला राव ते बरं का. मी बर्फी परवा दिवशी बांधून नेली घरी. हा नंबर 1 कुठे आचार्य हाय का? झोपले? हाय 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 तिथूनच हात करते. वा वा मेरी उमर तुम्ही लगे लागत नसती म्हणूनच म्हणलो. पण छान बहुत बढिया, फार सुंदर स्वयंपाक महाराज. आणि तुम्हाला सांगतो तो म्हणला महाराज अगदी बरोबर ओळखलं राव तुम्ही, हुशार आहेत तुम्ही. म्हणलं म्हणून तर कोलारवाडीला दरवर्षी. आणि तेवढ्यामध्ये बघा जसं खडी साखर आणि हिरा दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी, तसं गारगूट आणि हिरा दिसायला सारखे आहेत पण दोघांची किंमत सारखी नाही. महाराज हे लई जरा कठीण आहे, जरा आणखी घरातलं जवळचं सांगा. महाराज म्हणले तुझ्या घरी म्हशी? तर
10 म्हशी दूध डेअरीला आणि चटणी नेरीला आहे आपल्या घरी. रट्टून म्हशी येतात बीडला, दररोज दूध आहे आपलं. म्हटलं मग दही दूध आहे ना. ऐक, दही ज्याला तयार होतं त्याला दह्यात जे घुसळण केल्या जातं. तुम्हाला येतं का ताक करता? नाही येत तुम्हाला. तुला येतं का? तुला नाही येत. तुला येतं का? नाही येतं का? त्यांना येतंय. आता या नवीन पुरी, तुम्हाला येते का? अरे आलं पाहिजे ना. तुम्हाला सांगतो माझ्या ताईंनो, इकडे बघा तुम्ही. ताई यांना स्वयंपाक सुद्धा चांगला शिकवा बरं का. माझ्या एक मित्राचं आता लग्न झालंय, त्याच्या बायकोला भाजीच करता येत नाही चांगली. मी म्हणलं माधू कशालाच लग्न केलं शिजा बरं तो. तो म्हणला नाही रे बाबा, मला वाटलं शिकन पण मिळत जमा नाही तिला. म्हणला भाजी करा, बेसन करायला गेलं की वरण होतंय आणि वरणाचं बेसन व्हायला लई ताण बळ हो. या सगळ्यांना तुम्ही थोडा थोडा स्वयंपाक सुद्धा चांगला शिकवा. ह्या तर कीर्तनकार झाल्यावर दररोज आपण लोकांच्याच घरी जेवायला, पण लग्न झाल्यावर आपल्यालाही स्वयंपाक करून द्यायचा आहे हे डोक्यात ठेवा. स्वयंपाक आला पाहिजे यांना सगळ्यांना. ह्या आहेत ना, ह्या सगळ्या जणी इतक्या हुशार आहेत. ह्या प्रत्येक जणी काय म्हणतात माहिती का, माझा जावई चांगला असला पाहिजे, त्याचा बीडला प्लॉट असला पाहिजे, जोगदन बहुकड फ्लॅट विकत घेतलेला असला पाहिजे, हप्ते भरीत असला पाहिजे. बाई अगं तुला ज्यायला तुझ्या बापाने ह्या घरी दिलं तर ते अजून पत्रे तसेच आहेत, ते अगोदर काढ, मग जावयाचं बघू आपण काय काय करायचं आहे ते. दशरथ राजाने ज्यावेळेला सून म्हणून जानकीला आणलं होतं, त्याला जनक राजाने काय पाहिलं नव्हतं नसनो. जनक राजाने रामासारख्या व्यक्तीला मुलगी दिली, दशरथासारखा युवाई करून गेला, रघुकुलातल्या पुरुषाशी संबंध जोडून दिला जानकीचा. पण दशरथाला सुद्धा जानकीचं चरित्र आणि भविष्य कळालं नाही, आणि जनकाला सुद्धा आपल्या मुलीचं भविष्य कळालं जर असतं तर जनकाने जानकीला तिथं दिलं नसतं. जनकाने एवढं समृद्ध घर पाहून दिलं होतं, पण 14 वर्ष तिला वनवासात जावं लागलं होतं. त्याच्यामुळे वर्तमान स्थितीत तो मुलगा काय करतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मी आणखी तुम्हाला पुढे घेऊन जातो की पहिला काळ असा होता महाराज, पहिल्या काळात लोक लग्नात रुसायचे. काशीनाथ महाराज रुसले होते का तुम्ही? खोटं बोलू नका. मी विचारीन बरं का ताईला घरी गेल्यावर. गुरुजी चोपदार पुढे या थोडं. तुम्ही रुसले होते का? रुसले नाहीत म्हणून तब्येत फिब्येत जाम आहे बिचाऱ्याची. हो ना. त्यांनी तर हातच जोडले हो. लग्न झालं का? रुसले होते का नाही खरं सांगा? रुसले बघा, रुसले होते. मामा काय म्हणते बघा, मामाकडे बघा, मामा रुसले होते म्हणते. बरं हे ज्याला जुने नवरदेव रुसायचे का, हे कशामुळे रुसायचे माहिती का? रिडू. कशामुळे रुसायचे? रिडू पाहिजे, रिडू मशी मग रिडू पाहिजे ना बरं का. आणि मग ते रिडूमुळे रुसायचे. पुन्हा पुन्हा नवरदेव रुसायला लागले. कशामुळं? म्हणजे गडी पाहिजे, गडी. पुण्याचे नवरदेव रुसायले कशामुळं? सायकल पाहिजे. पुण्याचे नवरदेव रुसायले कशामुळं? मोटरसायकल पाहिजे. नंतरचे नवरदेव रुसायले कशामुळं? म्हणजे 4 व्हीलर पाहिजे. आताचे नवरदेव म्हणतात काहीच देऊ नका, मुलगी द्या. काळ बदलत राहिला महाराज. काळ लई अवघड आहे सध्या. हो, फक्त मुलगी द्या. मी पैसे देतो, वाटलं तर श्रीहरी महाराजाकडे अगोदर देतो, पण ही करा बाबा, मला काही देऊ नका ते. आणि तुमचंच तुम्हीच दिलंय असं मी सांगतो. एवढा काळ बदलत राहतो महाराज. महाराज घरातलं सांगा, लई लांबचं नका सांगू. महाराज म्हणले दैदूत आहे ना? म्हणले आहे ना. मग एक लक्षात घे, घुसळण केल्यानंतर जे लोणी तयार होतं ना, ते लोणी म्हणजे संत आहेत, आणि ताक म्हणजे तू आणि मी आहेत. विठाला अर्थात संत जरी दिसायला आपल्यासारखे असले ना, तरी त्यांच्याकडे मात्र देव स्वतः राबत असतो. संत नव्हती जगा मानसाच्या सारिखे, संत नव्हती जगा मानसाच्या सारिखे, संत नव्हती जगा मानसाच्या सारिखे, संत नव्हती जगा मानसाच्या सारिखे. नदीन हे मैया आशान म्हणू नये लिंगा, हे संत नव्हती जगा
नव्हती जगा माणसा त्या सारिके. नदीला कधी समुद्र म्हणू नये, पाषाणाला कधी लिंग म्हणू नये, सामान्य जनाला कधी संत म्हणू नये. महाराज संत दोहीसी समान लेखून दोहीसी समान बाबाच्या भाषेत म्हणजे आगे लगत बोली पिचे होता आवाज, इतकं करेक्ट प्रमाण दिलं. अर्थात तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहीशी समान लेखू नये. महाराज आम्हाला त्या संतांकडे जायचंय. महाराज म्हणले तुम्हाला जायचंय ना संतांकडे, नक्की जा, कारण संतांच्या शिवाय देव मिळत नसतो. मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो, इकडे बघा, इकडे बघा माझ्याकडे सर्वजण, इकडे बघा, बैठे बैठे सावधान, इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघ, माझ्याकडे मेरे तरफ देखना यार, इधर देखना. असं आमच्यात नेकनूरला काय म्हणतात माहिती का, अरे हमारे तरफ देखना, इधर क्या देखता, इकडे बघ ना. तुम्हाला आपल्या देशाचे पंतप्रधान कोण आहेत माहित आहे? कोण आहेत? अगदी बरोबर. आता मी त्यांना विचारतोय म्हणजे आपल्या सगळ्यांना विचारतो. मोदी साहेबांना स्वतःच्या जमिनीचा 7/12, त्यांना जमीन आहे की मला माहित नाही, पण मोदी साहेबांना स्वतःच्या जमिनीचा 7/12 जर कोर्टात सादर करायचा असेल तर त्या 7/12 सही कुणाची लागेल बोला? का नाना? अगदी बरोबर आहे. तलाठी, तलाठी जे नशे लल्लाटी ते करी पेनाने तलाठी. बरं का, इथं नाही ना कोणी तलाठी. बरं का, देशाचे पंतप्रधान असले म्हणून काय झालं, कोर्टात सादर करायचं असेल 7/12 तर तलाठ्याची सही आवश्यक आहे. तसं तुम्हाला सांगू का, इथं बसलेल्या सगळ्यांना, तुम्हाला जर वाटत असेल ना प्रभू दत्तात्रयांची कृपा आमच्यावरती व्हावी, तर दत्तात्रयांची कृपा जर तुम्ही मागत असाल तर तुमच्या फाईलवर आमच्या आदरणीय श्रीहरी महाराजांचीच सही पाहिजे. प्रभू दत्तात्रय तुमच्यावरती कृपा करतील, अन्यथा प्रभू आपल्याकडे पाहणार सुद्धा नाहीत. कारण तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, अवघे भाग्य येती घरा देव स्वैरा झालिया. तुम्ही देवाकडे जर जायचं असेल ना तर संतांच्या शिवाय जाता येत नाही. महाराज म्हणले, अरे माझ्या आयुष्यात जे असे निष्काम वृत्तीने काम करणारे संत आहेत ना, मी काय केलं माहितीये का तुला, मी तर त्यांच्यावरती विश्वास ठेवलाच ठेवला, पण सर्व भावे संताची
फक्त विश्वास ठेवला असं समजू नको. सर्व भावे दास झालो त्यांचा. आपले सद्गुरू जे असतात ना त्यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवा. सद्गुरूंची जर आपल्यावरती कृपा झाली ना आयुष्यात आणि भविष्यात काही कमी पडत नसतं. पण आपली तेवढी निष्ठा आपला तेवढा विश्वास असणं अत्यंत गरजेचं आहे. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहुआ संसार देवापायी. एकदा का तुम्ही विश्वास टाकला ना की सद्गुरू आपोआप आपले नाव कडेला घेऊन जात असतात. तुम्हाला सांगू बंकट स्वामी महाराजांचा मठात काकडा सुरू होता चातुर्मासाला पंढरपूरला. काकडा सुरू होता पण एका विद्यार्थ्याच्या घरी आईचं वर्षश्राद्ध होतं. त्याने घरच्यांना सांगितलं मी स्वामीला घेऊन येतो, चिंता करू नका. तारीख काय आहे ती निश्चित झालेली सांगितली. स्वामींना आणायची जिम्मेदारी माझी. आणि तो विद्यार्थी आला आणि म्हणाला स्वामी मी तुमची तारीख तुम्हाला न सांगता तुमच्या परस्पर विदर्भात दिलेली आहे. माझ्या आईचं वर्षश्राद्ध आहे. तुमचं कीर्तन तिथं मी ठेवायला लावलेलं आहे. स्वामी म्हणले अरे कशाला तारीख दिलीस, आपल्याला जायचं नाही कारण मी 4 महिने पंढरपूर आता सोडणार नाही. 4 महिने आपल्याला सीमा ओलांडायची नाही. चातुर्मास सुरू आहे. त्याला एवढं वाईट वाटलं की बाप रे माझ्या गुरुच्या परस्पर मी केवढा मोठा अपराध केला. स्वामींना आता किती त्रास द्यायला लागला. तो रडायला लागला, तो घाबरला. स्वामी म्हणले चिंता करू नकोस, टेन्शन घेऊ नको, आपण काय करायचंय ते पाहू. आणि ज्या दिवशी ती तारीख होती ना त्या दिवशी स्वामी महाराजांनी बॅग भरली, त्याला बोलवलं. स्वामी महाराज म्हणले चल रेल्वे स्टेशनवर. स्वामी कुठं जायचंय आपल्याला? तुझ्या घरी उद्या कीर्तन आहे ना वर्षश्राद्धाचं, तिथं जायचं. नाही स्वामी नको, तुमचा नियम भंग होईल माझ्यामुळे, काही सांगू नको. अहो स्वामी चातुर्मास आहे, तुम्हाला बाहेर पडता येणार नाही असं तुम्ही सांगितलंय, चिंता करू नकोस. जोग महाराज पाहून घेतील आता काय येतो नेम माझा. ज्यावेळेला स्वामी महाराज रेल्वेत बसले विदर्भात गेले त्यावेळेला 3 दिवस बरोबर स्वामींना जाऊन वापस यायला लागत होते. तर 3 दिवस गुरुजी स्वामींचा नित्यनेमाने जो काकडा चालायचा ना तो काकडा बंद झाला नाही. काकडा चालू होता, काकडा चालू होता. लोकांना काहीच मिळ नाही. स्वामी कुठे आहेत काय? दररोजच्या नेमाप्रमाणे स्वामी उठले, काकडा सुरू झाला. कारण आज जो महाराष्ट्रात काकडा गायला जातो ना त्या महाराष्ट्रात ज्या चाली काकड्याच्या जर कोणी दिल्या असतील सकाळच्या प्रसन्न चाली तर त्या फक्त आणि फक्त बंकट स्वामी महाराजांनी दिल्या. हे आपल्या सगळ्यांचं सौभाग्य आहे. आज सुद्धा महाराष्ट्रात जो काकडा गायला जातो ना तो काकडा फक्त आणि फक्त बीड जिल्ह्याच्या चाली महाराष्ट्रभर आहे. म्हणून बघा अत्यंत आनंदाने काकडा सगळेजण गातात महाराज. तुम्हाला आणखी पुढे घेऊन जातो. दररोज काकडा झाला. स्वामी महाराज परत आले. आल्यानंतर त्यांचा नेमाचा काकडा सुरू झाला. पण 3 दिवसात छोटासा बदल झाला होता. 3 दिवस काय झालं, काकडा झाला पण काकड्यात पांडुरंगाची आरती झाली नाही. पोरं चर्चा करायची आरती कस काय झाली नाही बुवा, आज पांडुरंगाची आरती कस काय झाली नाही. तर म्हणले स्वामी आहेत त्यांना आपण कसं विचारणार. पण 4थ्या दिवशी पुन्हा पांडुरंगाची आरती सुरू झाली, पुन्हा कुजबूज सुरू झाली. म्हणले स्वामी म्हणले काय रे कुजबूज कशाची करता? नाही म्हणले स्वामी काही नाही, काय नाही मला कळतंय. म्हणले सांगा कशाची कुजबूज आहे? म्हणले स्वामी 3 दिवस तुम्ही पांडुरंगाची आरती काकड्यात का घेतली नाही आणि आज पुन्हा पांडुरंगाची घेतली? अरे म्हणले मी 3 दिवस इथं नव्हतोच, मला काय माहित. नाही म्हणले खोटं बोलायचं नाही. म्हणले तुम्ही सद्गुरू आहेत आमचे, पण 3 दिवस तुम्हीच काकडा केलाय. मग स्वामींच्या लक्षात आली गडबड काय झाली ती. अरे बाप रे म्हणले. स्वामी महाराज रूम मध्ये गेले, स्वतः बोक्साबोक्षी रडायला लागले. माझ्यासाठी प्रत्यक्षात पांडुरंगाला येऊन काकडा करावा लागला. पांडुरंगाने स्वतःची आरती चुकवली पण ज्ञानोबा तुकोबांची आरती घेतली. म्हणजे संतांसाठी देव संतांचं स्वरूप सुद्धा धारण करायला मागे पुढे पाहत नाही. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. भक्तांचं पूर्ण मनोरथ तो करत असतो. तुम्ही एकदा का आपल्या श्री गुरुवरती भार टाकला ना तर तो भार आणि आपला जो काही आहे ना तो कारभार चालवण्याची जिम्मेदारी त्यांची असते. म्हणून आपण आपले सद्गुरुचरणी लीन होत असताना किंतु परंतु कधी मनात आणू नका. श्रद्धा एकदा ठेवली ना की श्रद्धा पुन्हा तिळमात्र कमी होऊ द्यायची नसते. आणि जर तिळमात्र कमी जात झाली ना
तर मग गुरु आपलं काही करू शकत नाहीत. लोक म्हणतात काय हो आम्हाला कसं काय काहीच होत नसेल, यांचा तर किती चांगला अनुभव आहे. डॉक्टर गोळ्या लिहून देतो, पण त्या गोळ्या जर तुम्ही खायच्या टाकून जर फेकून दिल्या ना, मग डॉक्टरला नावं ठेवीत बसायची गरज नसते. तुम्ही अगोदर गोळ्या खा, याचा अर्थ तुम्ही अगोदर तुमची श्रद्धा वाढवा, मग तुमचे श्रीगुरूची किंमत आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझ्या जीवनात आहे ना मी प्रचंड श्रद्धा ठेवली आणि श्रद्धेचा परिपाक मी त्यांच्यावरती श्रद्धा ठेवल्यामुळे माझा विश्वासही त्यांच्यावरती वाढला आणि आता मात्र मी त्यांच्या चरणी लीन झाल्यामुळे फक्त विश्वास ठेवलाय असं समजू नका. तर सर्व भावे दास झालो त्यांचा. आपली जर आपल्या सद्गुरूवरती निष्ठा असेल ना, तर कुणी आपल्या सद्गुरूची निंदा करत असेल त्याच्यापाशी थांबू नका, निघून जा. तुलसीदासाचं फार मोठं एक गोड वाक्य आहे. तुलसीदास म्हणतात, संत संभू श्रीपती अपुवादा. जर आपल्या संतांची, श्रीपतीची, पतीची, गुरुची, सद्गुरूची निंदा जर कोणी करत असेल तर जवळ कोणी थांबू नका, तिथून निघून जा. ताकद असेल तर जीभ बाहेर काढा, नसेल ताकद तर कानात बोट घालून निघून जा. पण आपल्या सद्गुरूची निंदा मात्र ऐकत त्याच्यापाशी बसू नका. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझ्या जीवनात निंदा अथवा स्तुती मी फक्त आणि फक्त देवाचीच केली आणि तुम्ही सुद्धा इतर मानवाची करू नये. मी श्रद्धा ठेवली, विश्वास ठेवली, त्याचा परिणाम असा झाला की आता मात्र माझ्या आयुष्यात काही कमी नाही, पण मी मात्र सर्व भावे दास झालो त्यांचा. आता बघा, सर्व भावाने दास म्हणजे कसं? सर्व भावाने म्हणजे काया, वाचा आणि मनाने. माणसं काही दास होतात, सेवा करतात. काही माणसं कायेने सेवा करतात, वाचेने करतात, पण मनाने करीत नाहीत. काही माणसं मनाने सेवा करतात, कायेने करतात, पण वाचेने करत नाहीत. काही माणसं मनाने करतात, कायेने करतात, पण वाचेने करत नाहीत. काही माणसं कायेने करतात, वाचेने करतात आणि मनाने करतात. काही माणसं कायेने करत नाहीत, वाचेने करत नाहीत आणि मनाने सुद्धा करत नाहीत. मी एक एक भाव सांगतो. काही माणसं काया, वाचा, मनाने सेवा करत नाहीत म्हणजे सप्ताह सुरू झाला की त्यांचं डोकं उठतं, समजायचं काया, वाचा, मनाने ते सेवा करू शकत नाहीत. नोहे नोहे तिकडं फिरकत सुद्धा नाहीत. काही माणसं कायेने सेवा करतात, मनाने सेवा करतात आणि वाचेने करतात. म्हणजे सकाळी बरोबर पारायणाला इथं हजर असतात, लगेच पंगत वाढायला हजर असतात, लगेच चटाया व्यवस्थित करायला कीर्तनाच्या अगोदर हजर असतात. महाराजांनी सांगायच्या आत, नजरेच्या रोकात सगळी सेवा तत्परतेने करतात. परत स्वतःची पट्टी अगोदर काय ती सप्ताची देतात. सगळं काम काया, वाचा, मनाने. अरे चला मंदिरात सप्ताह आहे, चला कथा कीर्तन चालू आहे, पारायण चालू आहे, अन्नदान चालू आहे, भव्य दिव्य अन्नदान आहे, प्रचंड अन्नदान आहे. मंदिरातून कोणी उपवासी जात नाही, एवढा ऐसा सांडुनी सोहळा. चला मंदिरात, वाचेने सगळ्याला चालतो, या म्हणतो, स्वतःही राबतो आणि मनातून असल्याशिवाय का म्हणजे काया, वाचा, मनाने सेवा करतो. पण काही माणसं कायेने सेवा करतात, वाचेने करतात, पण मनाने करीत नाहीत. उग मनात नसतं पण ते करतोय म्हणून आपण करायची. म्हणजे तुका म्हणे सेवा करा आले जीवावर तरी. मग ती जीवावर आल्यानंतर बघा तुम्ही सत्यनारायण करताना देवबाप्पा कुठे आहेत आपले, बरं का. सत्यनारायण करायला लागले की मग पूजा चालू झाली बुवा देवाची सुरू. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवः स्वस्ति न पूका विश्वदेगा स्वस्ति नो हरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. जुळलं का नाही? लागेल चंदन शमत्पण्यम, लावा डोळ्याला पाणी. हे डोळ्याला का पाणी? पहिले लोक देवाची पूजा करताना भावना विवश व्हायचे आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायचे. आपण एवढे निबर घट्ट झालेत की डोळ्यातून पाणीच येत नाही, म्हणून देवबाप्पाने हा पर्याय काढला, लावा डोळ्याला पाणी. बर का, अशी पूजा मांडली. वा देवबाप्पा बी जवळचेच होते, पूजा बी जोरात चालू झाली. आणि पूजा चालू असताना देवबाप्पा म्हणले चला फलम समर्पयामी. ते म्हणला बापरे देवा लईच गडबड माया महाग काय सांगावं, नेमके फळं आणायचेच विसरले, घ्या भागून. देवबाप्पा म्हणले बरं ठीक आहे चालतंय, काही चिंता करू नकोस. असं करता करता पुष्पम समर्पयामी, धूपम समर्पयामी, दीपम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी. चला म्हणले आता वस्त्रार्थे वस्त्र द्या म्हणले. वस्त्र आणले. आबा बाबा म्हणले काय
घेतले बघा, पण दुकानातच बॅग विसरली. देवबाप्पा जवळचेच होते. देवबाप्पा म्हणले हां काय हरकत नाही, चला पुढं. असं करता करता म्हणले आता सगळं झाल्यावर दक्षिणम समर्पयामी. अगं माय 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 मला देवा दक्षिणा द्यायची, पण मला देतो बरं का, पण आता कपाटाची चावी बी माझ्याकडेच आहे. मी आता पूजाला बसलेलो आहे. थांबा थांबा म्हणला. कशी तरी खिशात हात घातला, 10 रुपयाची नोट काढली आणि म्हणला ठेवा देवा. देवबाप्पा म्हणले अरे येड्या 1.5 तास झाला घसा दुखायलाय माझा, 10 रुपये अहो देतून द्यावा, तवर भागून घ्या. देवबाप्पाला राग आला होता. याचा अगोदरच फळं बी आणले नाहीत, कुचक्या सुपाऱ्या, खौट खोबरं आणि हे खाटल्या गिराईचं असलं सापडलं सकाळी. आणि देवाला असा राग आला होता. देवाने बही मोठी अक्षदाची वाटी घेतली. सर्व कार्यार्थे अक्षदम समर्पयामी. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची गालीन लोटांगण तुमेव माताची. सगळं झालं आणि झाल्यावर देवबाप्पा लगेच निघून गेले. देवबाप्पा असल्यांच्या नादी लागत नाहीत बघा. काय काय लयच नमुने असते तो. 1.5 तास वारी दाढी चोळीतून त्याचे पैसे बुडीत आहेत काय काय. ह्या बघा म्हणजे काय म्हणजे क्वालिटीच लय भंगार व्हाय लोकांची. काय म्हणजे बघा ना ते त्यांची बिचारीचे पैसे काय बुडवायचे. देवबाप्पा म्हणले ह्याला घाल म्हणले, ह्याला दान म्हणले, निघून गेली. पण तिसऱ्या दिवशी ह्याचंच लग्न होतं बरं का. आणि देवाच्या डोक्यात 10 रुपये होतेच ना. आणि लग्नाला मग हळद फिळत लागली. आणि नवरदेव चला देवबाप्पाने माईक घेतला. चला नवरीचे मामा नवरदेवाचे मामा आले का? आले आले. हां श्री हरी महाराज आले का? आशीर्वाद दिला का तुम्ही? हां दिला दिला म्हणले. हां देवबाप्पा म्हणले करायची का सुरुवात? हां करा करा. तिथं मामालाही आयटीत येतो बघा लग्नाच्या टायमाला बरं का. भलतं फुकारावं लागतं त्याला. चला मामा चला. त्याला 2-3 जण म्हणते हा मामा हा दमाकी येत आता ओटकी ताटकीनी. 1.5 तास तो यामुळे लग्न लांबलं पुन्हा तिथं थांबवतो बरं का. आणि मग लगेच सुरू झालं बुवा स्वस्ती. कशा टाव करले बघा ना सगळे वगैरे बरं का. लग्न म्हणलं की भलतं ओ माणसाला आनंद त्यात वगैरे बार म्हणजे मूडमध्येच आले सगळे बरं का लगेच. आणि ते नवरी यायची राहिली होती. नवरदेव नुसता एकटाच चौरंगा उभा राहिलेला. पहिला काळ आताच्या सारखा नव्हता. बहारो फूल बरसाओ मेरा बेखूब आया है. ते असं नव्हतं पहिल्या काळात. बेखूब बेखूब काय नव्हतं बरं का. पहिला अगोदर नवरदेव उभा राहायचा. असंच होतं नाही काशीनाथ महाराज तुमच्या लग्नात बरं का. आणि ते अगोदर नवरदेव आणि पुन्हा नवरी आणा नवरी आणा. देवबाप्पाने माईकच हातात घेतला. लगेच स्वस्ती. नवरदेव म्हणतो ए देवा नवरी यायची राहिली ना राव. देवबाप्पा म्हणले ठेवचीन का? 10 रुपये ठेवचीन पूजाला? देवबाप्पा म्हणले गंगा सिंधू सरस्वतीच्या. अरे देवा 2000 देतो नवरी येऊ द्या राव. 10 रुपये देतो पूजा करताना. मला 10 रुपये पूजा असते. आजपासून तुझ्या पूजा करतोय मला 10 रुपये देतो. देवबाप्पा म्हणले राजा मकरुक्मिणी सनयनी. 5000 देतो देवा नवरी 5000 देतो राव. थांबा राव देवा. देवबाप्पा म्हणले आली लग्न घटी समीपन. 11,000 देतो देवा. 11,000 नवरी येऊ द्या. नवरी एक तर भेटत नव्हती राव. 11,000 देवबाप्पा म्हणले 10 रुपये ठेवतो. 10 असते तर फळं नाही म्हणतो. 10 रुपये देतो मला पूजन 10 असते तर. देवबाप्पाला रागच आला होता. बिप्पी खवाळला देवाचा. देवबाप्पा म्हणले आता सावधान समय साधा समी. अरे 20,000 देतो ना नवरी होती ना. देवबाप्पा म्हणले फळं नसले तर तू म्हणतो घ्या भागून. वस्त्र नाही घ्या भागून. 10 रुपये ठेवतो घ्या भागून. आता नवरी नाही तर आता नाही का भागून. नाही इथं कुठं भागून असतंय का देवाराव? काय बी असतं इथं नसतंय भागून. बघा तुम्ही असं तुका म्हणे सेवा करा आले जीवावर तरी. अशी पूजा नाही करायची महाराज. मनाभावातून साधं तुम्ही तुळशीचं पान व्हा पण ते मनातून असू द्या. देव अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. काही माणसं मनातून सेवा करतात बरं का. कायनी सेवा करतात शरीराने झटतात. काही माणसं कायनी सेवा करतात बरं का. नामदेव महाराज मनाने करतात पण वाचिनी लईच फटकळ असतात बघा.
जेवायला तर घरी नेतात. घ्या गुलाबजामुन केलेत, घ्या चांगल्या खाव्याचे आहेत. भेटत आहेत का तुम्हाला? महाराज लोकांना भेटत नसतंय. हा 2 घ्या जास्ती वडा बर का आपल्याला. अरे आमचं म्हणजे ज्ञानबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम आहे भाऊ, ते आपल्याला म्हणतात घ्या घ्या. महाराज लोकांना भेटत नसतंय बर का. आता आपल्याला अनुभव येतो ना. महाराज एका घरी मी गेलो आणि कीर्तन झाली. एक म्हातारी म्हणली माय नाना चल आमच्या घरी. मी म्हणलं नग नग आजी लय लांब. ती म्हणली चल माझ्या माहेरचा आहेस तू. आता माहेरचा आहे चल. वजनात घेतलं मला तिने. म्हणलं आता चला बा मठात मधुकरी खाल्ली म्हातारीची. गेलो आम्ही तिच्या घरी. मी म्हणलं माय म्हातारे तुला मुलं किती आहेत का? ती म्हणली तर 3 मुलं आहेत आणि 2 मुली आहेत. बापरे. मग म्हणलं काय करतो? तुझा थोरला जावई कलेक्टर आहे. बापरे. म्हणली मग लेकरं शिकवावं लागते. मी म्हणलं तो नाही शिकविला, इनबाईने शिकविला. ती म्हणली हा तिने का होईना पण शिकविला ना. मी म्हणलं काय करतो तुझा धाकला जावाई? इंजिनियर आहे रस्त्याचा. मी म्हणलं म्हणून तर खड्डे पडले काय की बरं का. मी म्हणलं काय करतो तुझा थोरला पोरगा? डॉक्टर आहे, सिव्हिल सर्जन. बापरे. मग भगवान बाबा म्हणायचे एक करी का पण लेकर शिकवा. मी शिकवला माझा पोरगा. बापरे. असं हा. मग मी म्हणलं काय करतो तुझा दुसरा पोरगा? दुसरा पोरगा अरे दुसरा पोरगा फार मोठा अधिकारी आहे, SP आहे, तो जिल्ह्याचा बॉस आहे पोलिसांचा. बापरे एवढा मोठा. मग शिकवले रे मी मुलं शिकवले. मी म्हणलं काय करतो तुझा तिसरा पोरगा? तिसरा पोरगा म्हणले ती म्हातारी म्हणले कप चहा पी निघ. आता मी म्हणलं ते तिसरा काय करतो ते सांग की तेवढा. त्याचा विचारूच नको. तुझा तू चहा पिन गाडीत बस तुझ्या. मी म्हणलं तिसऱ्याच सांग तरच मी चहा पिन. ती म्हणली त्याचं विचारू नको दुसरं काही विचार. मी म्हणलं त्याचंच सांग. ती म्हणली काय त्याचं विचारायचंय? तुझ्यासारखाच बोंबलं थिंडतो कीर्तन करीत त्याचं काय विचार? म्हणजे आमचं हे बोंबलं थिंड नाही होय. इथं दररोज 21,000 चालू आहे. हन म्हणजे आज कमी समजा बर का. आणि आमचं बोंबलं बर का. आणि ती म्हणजे काय माणसं बघा म्हणजे मनातून असल्याशिवाय चहा प्यायला का म्हणजे मनातून आहे काय नाही सेवा केली. पण वाचनी भलती फटकळ पंगत तर देणार आणि वरून आपल्याला म्हणणार जेवा 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 काशीनाथ महाराज जॅकेट तुटलं तर तुटून द्या. हो ते माझे खास मित्र आहेत म्हणून मी म्हणतोय का ते शांत उभे आहेत म्हणून त्यांना मी खवळीतोय झाला. ते जवळ शांत आहेत तवरच छान आहेत ते म्हणून. हा आणि असं शांत उभं राहायचं म्हणजे आनंद. आणि तुम्हाला सांगतो बरं का पण महाराज म्हणले माझा असं नाही मी मात्र सर्व भावे दास झालो त्यांचा. बर ठीक आहे हो तुम्ही सर्व भावाने का दास झालात? Thank you.
पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. महाराज म्हणले तेची माझे हित. का सर्व भावाने दास झाले त्याचं कारण महाराज म्हणले तेची माझे हित करीती सकळ. काय हित करतात म्हणले जेने हा गोपाळ कृपा करे म्हणून सर्व भावे दास झालो त्यांचा. का सर्व भावाने दास झालो म्हणले भागलिया मज वेळ झाल्यामुळे म्हणून सर्व भावे दास म्हणून सर्व भावे दास झालो त्यांचा. का सर्व भावाने दास झालो म्हणले जगात त्यांच्यामुळेच देवाची प्राप्ती झाली. बर का तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला म्हणले तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. बर आणि म्हणून संत जे असतात ना त्यांच्यावरती जर विश्वास ठेवला तर ते देवापर्यंत घेऊन जातात. नवे नवे ते आपला भार सहन करतात. भागलिया मज वाहतील कडिये त्यांची आणि जोडे सर्वस्व. म्हणले साधकाला भक्ती करत असताना 5 प्रकारचा त्रास होतो. म्हणले कुठला ज्ञानोबराय म्हणतात सारसाही विगडता ओये वावणी वत्स काढिता ना भरंग दौडिता भांडियावरुणी माये पुढुनी बालक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटता मीन. 5 प्रकारचा त्रास होतो. साधकाला भक्ती करत असताना चांगलं ऐका. जे साधक आहेत ना त्यांनी ऐका. बाधक जे असतात त्यांनी हे नियम नाही पाळले तरी चालतात. साधकाला भक्ती करत असताना 5 प्रकारचा त्रास होतो हे ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे. ज्ञानोबरायांनी 2 ओव्यामध्ये 5 दृष्टांत दिले. पहिलं कोणतं सारसाई विघडता. सारस नावाचा पक्षी असतो. माऊली म्हणतात त्या दोघांचा रात्रीच्या वेळेला गंगेच्या काठावरती वियोग होतो. ती पक्षीने इकडं असते आणि तो पक्षीकडे असतो. दोघं एकमेकाला आवाज देतात. रात्रभर त्या पक्षाला वाटतं तिकडं आहे ती मालकीन आपली, त्या मालकीनीला वाटतं मालक इकडं आहे. दोघे रात्रभर असा प्रवास करतात पण दोघांची काय भेट होत नाही. त्यांचा वियोग होतो. त्या वियोगाचं दुःख हे प्रचंड आहे. ज्ञानोबराय म्हणतात पण हाही दृष्टांत त्यांना कमी वाटला की उजडल्यानंतर त्यांची भेट झाल्याशिवाय राहत नाही. त्यांची भेट होती. हा पहिला त्रास आहे. सद्गुरूच्या जवळ आपण जाण्याचा प्रयत्न करतो पण सद्गुरूची ना आपली लवकर भेट होत नाही. मग आपण धीर सोडतो. महाराजांकडे जातो आम्ही पण महाराज आम्हाला बोलतच नाहीत. ते दुसरीकडे बघत बसतात. आम्ही एवढे तसं नसतं. ते 5 प्रकारचा त्रास होत असतो सद्गुरूजवळ गेल्यानंतर. ज्ञानोबराय म्हणतात ठीक आहे मग ना भणंग दौडिता भानयावरोनी सारसाई विघडता ओहे वावणी वत्स काढिता. माऊलींचं म्हणणं आहे की ज्याला आपण दूध काढतो. आपण सगळे शेतकरी आहेत. दूध काढतोय. इकडे बघा इकडे बघा. दूध काढतोय आपण. दूध काढल्यानंतर वासराला किती तास पिऊ देतो आपण? खरं सांगा. तुम्हाला शेजारीची शपथ आहे. खरं सांगा. किती पिऊ देतो दूध आपण? तासभर, 1.5 तास, अर्धा तास, पाऊण तास, 10 मिनिटं. हा पहा नुसतं जे म्हणले त्यांचेच म्हणायचं ओरिजिनल वासरू वाळून गेलेलं आहे. बरं का. पानं सोडूस तर सुद्धा बरं ती गंमत तिथली बघा. ते वासरू आईच्या कासाकडे असं दूध पिण्यासाठी वड घेतं आणि ते दूध काढाय नवीन जर गेलेला असला ऐका टप्पूस तर त्याला ती चरवी किकडं त्यो दावून येतं लई तारांबळ त्याची. बरं का. आणि मग त्याला राग येतो आणि त्या वासराला मारा. ते धडक हाणतं वासरू जोराचे धडक. दुधावाला इकड चरवी इकड पडलेली. त्याला राग आलेला ते उठतो वासराचं तोंड घेतो असं धरतो रोहटके. तुम्ही बघा तुम्ही म्हणजे आहे गुरुजी फार खतरनाक असते ते. बर म्हणले वासराची गाईची जर ताटातूट केली तर ज्ञानोबराय म्हणले तरी ते वासरू मरत नाही. वासरू गवत वैरण खाऊन जगल पण ते मरणार नाही. ओ हे वावणी ना बनंग दौडिता भानयावरुणी. म्हणले 7 दिवसाचा एक माणूस उपवाशी. आमचे सुदाम बाबा गोड सांगायचे 7 दिवसाचा एक उपवाशी आणि तो आला. पंगत चालू होती. नानासाहेब आले का, काकासाहेब आले का, रावसाहेब आले का, भाऊसाहेब आले का, तात्यासाहेब आले का, सगळे साहेबच लोक होते. म्हणले बापूसाहेब कुठं बसले? आलेत म्हणले. यायला लागलेत आणि सगळे असे बसले पाटावरती. रांगोळ्या काढलेल्या होत्या. छानपैकी उदबात्या लावल्या होत्या. निरंजनी पेटवलेली होती. एकाएकाला हार घातलेला होता. आता लगेच पुंडली झालं आणि तेवढ्यात एक जण 7 दिवसाचं उपवास होतं आणि ते बळत जाऊन बसलं पंक्तीला. आणि बसल्यानंतर काय काय ना बघा तुम्ही फार काय काय मंगल कार्यालय ज्या गावात आहेत ना बरं का मंगल कार्यालयवाले यांना अनुभव असेल.
काही काही लग्नातले ना ते कुणाकडचेच नसते, फक्त पंक्तीचे असते. कुणाचं लग्न असू द्या हयत जेवायला. एक जण म्हणलाय कुणाचा आहे तू? तो म्हणला मी नवर देवा काढलाय. म्हणला पागल आहेस काय? त्याला म्हटलं चुकलो काय की आपलं? तो म्हणला नाही नाही नवरी काढला. मोर कायस काय? हे वर्ष श्राद्धाचं जेवण आहे वाट. मग इतके हे असते खतरनाक महाराज. त्याला भूक लागली होती, येऊन बसला असं जेवायला. आणि बसल्यानंतर लगेच पत्रिका चेक केली. ए म्हणले अरे तुझं नाव नाही कसं काय बसला? ओ जीवदेव म्हणला साहेब लई भूक लागली 7 दिवसापासून. वाट? बाबा म्हणायचे असा अर्धा चंद्र दिला. अर्धा चंद्र म्हणजे कसा असा हात केला आणि मानगुटा असं धरलं आणि त्याला उचललं, दाराच्या बाहेर काढलं, दरवाजा लावला आणि जेवायला बसवले लोक. आणि मग जेवाय बसल्यानंतर तो विचारायचा काय पाहिजे घ्या. मग तिथं बसलेले म्हणायचे जरा तुंब वापरताना जरा याचा सुवास लई अवघड आहे भाऊ हे सगळं. त्याच्यामुळे मी नेहमी म्हणतो रे माझ्यासारख्याला पैसे देत जा. हो बर का? जाऊ द्या विनोदाचा भाग सोडून द्या. हे कट करणार आहेत म्हणून बोललो, एवढं नाही बोलत नाही असलं बरं का. आणि तुम्हाला सांगतो ते असं जेवायला नावं ठेवायला लागले. बाबा म्हणायचे टिचकुल्या पाडून, रामारी बाबा म्हणायचे टिचकुल्या पाडून जेवायला लागले. असं नख बुडवायचे, खराब आहे बाजूला सारायचे. मग बाबा म्हणायचे ह्या सगळ्यांना जरी त्याने जीव घातलं नसतं आणि त्या एकट्याला जीव घातला असतं ना, ह्या सगळ्याला जीव घातलेलं पुण्य त्याच्या एकट्याच्या जेवणात मिळालं असतं, यांच्याने नाही. कारण तो खरा भुकेलेला आहे. भुकेल्याशी द्यावे अन्न. जो भुकेलेला ज्याला गरज आहे ना त्याला देत जा. ज्याला गरज नाही ना त्याला दिलं ना ते उमास काढीत असते, त्याला करपट ढेकरं येत असते. म्हणून ज्याला खरी गरज आहे, जे काम करतात ना त्यांना द्या. इतर ठिकाणी तुम्ही देऊन जर वाटुळ अन्नदानाचं करत असाल ना तिथं देऊ नका. इथं या, इथं अन्नदान करा. इथं लाखो लोक वर्षभरात जेवून जातात. नवे मला वाटतं सप्त्यात या 8 दिवसात 2-4 लाख लोक जेवून जातील. आणि काल या दिवशी वेगळे 2-4 लाख होणार. इतकं जेवण, इतका महाप्रसाद महाराज इथं दान द्या. इतर ठिकाणी झोळीत टाकलं ना तर तेही अन्नदानच आहे, पण इथल्या झोळीत टाकणं म्हणजे हे प्रत्यक्षात दत्तात्रेयांच्या झोळीत आहे महाराज. आणि म्हणून तुम्ही या झोळीत टाका. ही झोळी तुम्हाला असा आशीर्वाद देईल की तुमची आयुष्याची आणि भविष्याची झोळी कधीच रिकामी राहणार नाही. म्हणून या झोळीमध्ये तुमचा असा हात असू द्या. देव तुम्हाला त्या झोळीतून देत असताना तुम्हाला असा हात करावा लागेल. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की प्रभू दत्तात्रेयांची झोळी आहे. या झोळीतला आशीर्वाद हा माणसाचं आयुष्य आणि भविष्य सुधरत असतो बरं का. आणखी पुढे तुम्हाला घेऊन जातो की महाराज म्हणले माझ्या जीवनात आहे ना आता मात्र सर्वस्व त्यांचं आहे, पण त्रास होतो. मग त्या ज्याला बाहेर काढलं तो काय उपवाशी राहील का? तो पुढच्या गावात जाईल, मधुकरी मागल, पण तो मरणार नाही. ज्ञानोबरायांना पुढचं उदाहरण घ्यावं वाटलं. म्हणले कुठलं? म्हणले माये पुढोनी बालक काळे नेता एकुलते वैशीच्या शेवटी एकची ते होय वांजुटी मग मोहाचे त्रिपुटी नाचू लागे. इतकं महाराज दिवसानंतर मुलगा झाला. किती मुलगा महाराज गोड आणि सुंदर. मग आनंद झाला. आनंदाच्या भारामध्ये सगळ्यांना त्याने बर्फी पेढे वाटायला सुरुवात केली. पण काय झालं बाबा म्हणायचे बऱ्याच दिवसांनी मुलगा झाला, बारसं झालं आणि तेरसं बी करावं लागलं. म्हणजे तो मुलगा मायेपुढून बाळक काळे नेता एकुलता एक मुलगा देव घेऊन गेला. मग ठीक आहे आई वडील रडतात, पण माऊलींचं म्हणणं आहे वर्ष 6 महिन्याने त्या दुःखातून ते बाहेर येतील, पण ते जाणार नाहीत. हेही दुःख कमी वाटलं. आता शेवटचं उदाहरण दिलं. होय का उदक तुटता मीन म्हणजे मासा, उदक म्हणजे पाणी. पाण्यातून मासा बाहेर काढला तर पाण्याला माशाशिवाय जिवंत राहता येत नाही. तसं सद्गुरू पासून जर भक्त आणि साधक बाजूला गेला तर त्याला जिवंत राहता येत नाही, म्हणजे त्याची भक्ती कडीला जात नाही. अशी अवस्था आपली ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी आपल्याला तो ईश्वर ते संत आपल्यावरती कृपा करतील. पण एवढ्या त्रासातून आपल्याला पुढे जावं लागेल. पण ठीक आहे, मला तोही त्रास सहन झाला माझ्या आशीर्वादाने गुरुच्या. पण आता मात्र बर ठीक आहे महाराज, असे जे संत आहेत तुम्ही त्यांच्या प्रती तुमचा भाव काय आहे? तुका
वचन न मोडी वचन न मोडी त्याची तुका म्हणे शेष शेवीन झाकली म्हणून सवा लाखाची असं आहे ते. आणि तुका म्हणे शेष शेवीन आवडी वचन ना मोडी बोलिले ते. महाराज म्हणले मी त्यांचं वचन मोडणार नाही. उष्ट खाईन याचा अर्थ मी वचन मोडणार नाही. आणि म्हणून आपले गुरु महाराज जे करतात ना ते आपण करणं याला उष्ट खालणं म्हणायचं. सद्गुरू बंकट स्वामी महाराज काकड्याचं भजन करत होते. आपण भजन करणं हे त्यांचं उष्ट खाल्ल्यासारखं आहे. आपले गुरु महाराज ज्ञानेश्वरीचं पारायण करतात. आपण पारायण करणं त्यांचं उष्ट खाल्ल्यासारखं आहे. आली मुखावाटे अमृत वचने उत्तीर्णता नोहे येणे जन्म. अर्थात त्यांनी ज्या उष्ट खायचं नसतं. उष्ट कसं खायचं एका मिनिटात सांगतो आणि लगेच थांबतो. एकदा काय झालं उष्ट खायचं म्हणजे काय काय प्रथा एवढ्या विचित्र असतात की त्या गुरु महाराजांनी भला मोठा खेंदा करून घ्यायचा आणि नाही सरला की म्हणायचा शिष्य जी लेव मेरा प्रसाद है बहुत अच्छा है और नहीं खाना चाहिए लेकिन शिष्य को खाना पड़ता है. मैं कभी ऐसा खाता नाही. मला आवडत नाही. सुदाम बाबा म्हणायचे असं खायचं नाही रे कुणाचं उष्ट कधी बरं का. आणि एक ठिकाणी मी गेलो त्या महाराजाच्या शेजारी जेवाय बसलो बरं का. पवार बाबा जेवाय बसलो आणि ते महाराजांनी काय केलं त्यांना दही आलेलं होतं. मी माझं जेवण इतकं रंगात आलं होतं गुरुजी काय खास टेस्टी जेवण चालू होतं. त्या महाराजांनी काय केलं दही खाता त्यांनी असं त्यांचाच हात त्या दह्याच्या वाटीत बुडीला असं केलं. मला म्हणले महाराज घ्या दही लई छान आहे. मी म्हणलं द्या तुमचा प्रसाद आहे. मी बी घेतलं पण ते महाराज बोलायला गुतलं की मी माझं ताट गुंडाळलं. ते म्हणले महाराज झालं. मी आलो तुमचा प्रसाद आला की तृप्तीच झाली आपली. ते बरं का म्हणलं इतका प्रसाद मिळाल्यामुळं आनंद वाटला. त्यांना फार छान वाटलं मी तसं म्हणलं. मग मी लगेच माझं उरकलं. पण उष्ट खायचं आहे ना तुम्हाला कसं खायचं मी सांगतो तुम्हाला. रामायणातलं सांगतो 1 सेकंदात आणि लगेच इकडे येतो वापस. राम राज्याभिषेक झाला बरं का. आणि राम राज्याभिषेक झाल्यानंतर रामप्रभू म्हणले नामदेव महाराज रामप्रभू म्हणले हनुमंतरायाला हनुमानजी तुमच्या पार्टीला आपल्याला जेवण द्यायचंय. काय गरज नाही म्हणले आपल्या पार्टीला जेवण द्यायची इलेक्शन झालंय आता. नाही म्हणले द्यायचंय म्हणले आपल्याला जेवण. मग आता हनुमंताची पार्टी म्हणजे कोण बोला वानर सगळे. हनुमानजी म्हणले देवा हे एवढं सोपं नाही आमच्या पार्टीला जेवण देणं. तू जा मला जेवण द्यायचंय म्हणले. मी काय सामान्य आहे का अरे मी समर्थ आहे. सगळ्यात तुझ्या 18 पद्म वानर आहेत देवा देतो जेवण तू जा. आता हनुमानजी आहेत ते अशा डोंगरात गेले आणि डोंगरात आता इथं रामायण चालू आहे बरं का. पवार महाराजाचं रामायण अत्यंत गोड असतंय. त्यांना बसवीत जा अधून मधून काशीनाथ महाराज. हा ते म्हणते बरं हेच हे का आता सकाळी पारायण चालू आहे माझ्याच असते म्हणजे डबल पदूर आहे का आमच्या. आणि तुम्हाला सांगतो आणि मग हनुमानजी असं डोंगराव गेले आणि डोंगराव गेले म्हणजे जो आपल्याला जागत झालं त्या कोपऱ्यातलं ते म्हणलं असं महाराज आपल्यालाच आवाज देते काय की बरं का. मला झोपी जाणारी माणसं लईच आवडत आहेत बघा. असे खास माझं त्यांच्या म्हणजे असं प्रेमच जडतं महाराज. तुम्ही म्हणता कसं काय ते झोपलं ना मी काही सांगितलं तर ते कसे करतात आणि खरंय बघा तू काय बी त्याला म्हणलं ना पट्टी दिलीस ना तू तो म्हणतो खरंय. पट्टी दिलीस का नाही बहुतेक दिली नाही वाटतं तू चेहरा सांगतोय तो म्हणतो तुमचं खरंय.
तू दररोज 3 टाइम दिसतोस पंक्तीला, तुमचं खरं आहे. तू मूर्ख आहेस का जाना, ते तर तुमचं अगदी खरं आहे बर का. म्हणून मी झोपलेल्या माणसाला प्रसन्न असतो महाराज बर का. हनुमानजी म्हणले देवाच्या घरी जेवायला लवकर या, सगळ्यांना सांगा. आता 18 पद्म महाराज असे पळत आले आणि जी रामप्रभूने मंडप दिला होता इतका गोंधळ सुरू झाला. रामप्रभूंले हनुम्या अरे यांना जीव कसं घालायचा आता. ते म्हणले देवा मी म्हणलो होतो तुम्हाला यांच्या नकाराव नादी लागू, यांना नाही दारू पाडली तरी बटन दाबणार आहेत आपलंच हे. जरांगी पाटलाची कृपा आहे आपल्यावर बर का, दाबणार आहेत आपलं बटन. आणि म्हणले अरे ते म्हणले तुम्ही टेन्शन घेऊ नका मी करतो बरोबर. ते म्हणले अशी गदा उचलली कुणी असं बर का. तुळशी डोही तुळस हिरवी गार, डोही तुळस हिरवी गार, बघा श्रीहरी महाराजचा दरबार. म्हणू का सगळं द्या 100 चला म्हणजे का फुकट आहे काही. आणि तुम्हाला सांगतो हनुमंताने असे गदा उचल म्हणले पंक्ती धरून बसा जेवायचंय. ते म्हणले अय बॉस काय म्हणतोय. कोण हनुमानजी. लाईन धरून बसले पटापट सगळे आणि लाईन धरून बसले. आणि बसल्यानंतर तेवढ्यात एक हिकून बसलं होतं बारकं वानर, त्याने अशी टुनकून उडी मारली. आता ते वानरच त्याने अशी टुनकून उडी मारली. त्याचा चुलत भाऊ हिकून बसलेला होता, त्याने लगे टुनकून उडी मारली. दोघांनी उड्या मारल्या. दोघाचे बाप म्हणले तुम्ही अगोदरचे आहेत का, ह्यातलं तुम्हाला कळलं का काय. ते म्हणले अय सुग्रीव रामायणातला बरं का, तुम्ही अगोदरचे आहेत का आम्ही अगोदरचे. अरे बाप आहे ना आम्ही तुमचे. त्या दोघांनी आम्ही टणकीन उडी मारली. दोघांनी उड्या मारल्यावर भाऊकी म्हणली ह्यांना दोघाला देवाच्या दारात उड्या हाणता येतात का, आपल्याला येत नाहीत का. तुम्हाला कळलं का. जेव्हा उड्या मारायला सुरुवात केली का नाही, दाताबा वरी बघू नको मंडप आहे. म्हटलं मंडप घेतेत वानर खाली आपला आता बरं का. काय सुंदर महाराज साऊंड सिस्टीम आणि मंडपसाठी एकदा टाळ्या वाजवा बरं. हनुमंताचं चाललं की येसोंडीचा हनुमंत कसा उभा राहिलाय बघा ना तिकडं. येसोंडी आपलं पवार महाराजाला मलाच माहिती, बाकी माहित नाही कोणाला बरं का. हा असं आहे ते बरं का. लगेच महाराज आणि ते असं जी उड्या मारायला लागले वानर. रामप्रभू म्हणते हनुम्या अरे कसं काय करायचं. ते म्हणले टेन्शन घेऊ नका तू मी आहे. ते म्हणले लाईन धरून बसा. ते म्हणले बॉस काय म्हणतोय. बॉस म्हणजे कोण. आता दादा कोंडक्याचे गाणं लय भारी होतं बघा. म्हणू का बघा आता पवार महाराज बसलेत म्हणून मी डेअरिंग करीन आहे. होय म्हणू का काशीनाथ महाराज. होय जबाबदार कसं करायचं म्हणायचं का बरं का. आता खाली बसलेले मला मदत करा म्हणायला टाळ करी नाही. खाली बसलेले तुम्ही जोरात म्हणायचं बघा. लुईच खास गाणं आहे दादा कोंडक्याचं. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखाने एक मुखाने टाळी. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखाने धन्य तुझी राम भक्ती बालपणी सूर्याला हादरली ही धरती थरथरले आस. हादरली ही धरती. एका मुखाने बोला बोला जय जय
ते म्हणले बॉस काय म्हणतोय बघ. बॉस म्हणल्यावर तर पंक्ती धरले बा. आता पहिल्यांदा पंक्तीत काय आवडतात बोला, काय वाढतात पहिल्यांदा पंक्तीत? अगदी बरोबर, पतरवळ्या. आता पतरवळ्या म्हणजे काय गुरुजी? आताच्या काळातल्या नव्हत्या, जुन्या कल्याण महाराज त्या पतरवळ्या पानाच्या. आणि वानराच्या डोक्यात हे पतरवळे म्हणजे पान म्हणजे खायचा कार्यक्रम त्यांचा. राण्याचा पाला खाय ना, हे रानाचा पाला खाणारे गडी पाचपोर बाबा गोड सांगतात महाराज. रानाचा पाला खाणारे गडी झाड़ की पत्ती खाते हैं, राम का गुण गाते हैं. श्री राम राम जय जय. हे म्हणजे रानातला पाला खाणारे गडी पतरवळ्या तर पहिल्यांदा खाल्ल्या महाराजांनी. ते म्हणले रामप्रभू म्हणले हनम्या पतरवळ्या हाणल्या ह्यांनी. ते म्हणले अशी गदावर केली. म्हणले वानरांनो, अरे पतरवळ्या खायच्या नसतात, पतरवळ्यावर वाढलेलं खायचं असतं. ते म्हणले बॉस काय म्हणतोय खाली ठेव बर का. मग आता पहिल्यांदा पतरवळ्यावर काय वाढते बोला? मीठ. मस्केत आहे मीठ. अगदी बरोबर, कारण जेवण होतं नीट म्हणून पहिल्यांदा असतं पतरवळी मीठ. आता ह्या वानरांनी डोक्यात काय ठेवलं? पतरवळ्या खायच्या नाही, वरी वाढलेलं खायचं. ह्यांनी पहिल्या टपूला तर बरं का जय हनुमान, पहिल्या टपूला तर मीठ हाणलं चाटून पुसून बर का. मीठच हाणलं बॉट चाटून पुसून. आणि मीठ हाणल्यावर राम, आता हे लय लांबच जाईन बरं का. झालं जाऊ द्या, पुन्हा सांगण राहिलेलं अर्ध, कारण दरवर्षी आपलं असतंच कीर्तन बरं का. आणि मला ते उष्ट सांगायचे लय लांब ना पुन्हा आता बरं का. आणि मग तुम्हाला सांगतो, हनुमानजीला देव म्हणले अरे कस देव, हनुमानजी म्हणले देवा थांबा आता वेळ झालाय. ते म्हणले झाला कीर्तन. इकडे बघा माझ्याकडे हे 2-4 जण त्याला डवचिणारे लय खुश झाले बघा. किंवा आनंदच वेगळा महाराज. टाळ वाजित आणि नेहरू तोडायचा आनंद खतरनाक महाराज. कोणताच कीर्तनकार होय गुरुजी, कोणताच कीर्तनकार आणि टाळकऱ्याचा नेहरू लहानपणी नीट राहिला नाही. ते ओरिजिनल टाळकरी गोळ जाळ्या सगळ्या. ते म्हणजे वानरांनो झाली पंगत सुटा. आता जाताना काय चर्चा रंगली. ते म्हणला काय वाढलं होतं पतरवळे होते, कसलं लागत होतं? ते मला गप आपल्यासाठी अमेरिकन मागिलं होतं. मीठच हाणलं ह्यांनी चाटून पुसून बरं का. आता पंगत VIP बसली. VIP उष्ट कसं खायचं ते सांगतो मी. जाऊ दे आता लांबलं तरी काय करता, आपलंच कीर्तन आहे आज आपलंच मंदिर आहे आज. महाराज मगात म्हणले कीर्तनकार आपला, मंदिर आपलं, पंगत बी आपली. त्याच्यामुळे मी मगाच सांगितले 4 वाजता करणार आहे बरं का. आणि मग तुम्हाला सांगतो लगेच VIP पंगत बसली. कोण? रामप्रभू आहेत, विश्वामित्र आहेत, वशिष्ठ आहेत बरं का, दशरथजी आहेत. बऱ्यापैकी लोकांचं ध्यान नाही उदाहरणाकडे. दशरथजी नव्हते तेव्हा बरं का. रामराज्याभिषेक झाल्यानंतरची गोष्ट आहे. आणि मग हे सगळे बसले. वाढायला जानकी आहेत, आईसाहेब आहेत वाढायला. आता हनुमानजीच्या डोक्यात आलं आज मी मालकाचं उष्ट खाऊ शकतो. म्हणले कसं? आपल्या गुरु महाराजांना पहिला घास उचलू द्यायचा त्यांच्याच ताटातला, आणि आपल्या पत्रावळीवर आपण वाढलेलं, म्हणून आमचे सुदामबाबा पंक्तीला जेवायचे बरं का. पहिला घास आपल्या गुरु महाराजांनी उचलला ना स्वतःच्या ताटातला, लगेच आपण आपला घास उचला. आपल्या सद्गुरूचं उष्ट खाल्ल्यासारखं आहे महाराज लगेच. आणि तुम्हाला सांगतो राम प्रभू म्हणले बास मी आज हनुम्याचं उष्ट खाणार. हनुमानजी म्हणाले मी आज माझ्या प्रभूचं उष्ट खाणार. राम प्रभू हनुमानजीला म्हणले हनुमानजी बसा. नाही नाही म्हणले देवा तुम्हीच बसा, तुम्ही मालक आहेत आमचे, तुम्ही बसल्याशिवाय आम्ही नाही बसत. नाही नाही आज माझ्या घरी पंगत आहे. नाही बाबा म्हणले कुठं बी असले ना तुम्ही मालक आहेत आमचे, तुमच्या घरी असा नाही तर आमच्या घरी असा नाही तर लोकांच्या घरी असा, आम्ही तुमचे शिष्य आहेत, तुम्ही आमचे मालक आहेत, तुम्ही अगोदर घास घ्या. राम प्रभू म्हणले हे हनुमानजी असं ऐकणार नाहीत. पहिला घास राम प्रभूने असा उचलून मुखात घातल्या बरोबर हनुमानजीने काय केलं,
रामप्रभू म्हणले इजा बिजा तिजा, दुसऱ्या घासाला मी त्याचं उष्ट खाईन म्हणले. पण हनुमानजीने काय केलं, स्वतःच्या पत्रवळीवरचा घास उचलला आणि लगेच देवाच्या पुढची पत्रवळी उचलली आणि झाडावरती जाऊन बसले. देवा, तुमचं उष्ट खाण्याचा अधिकार आम्हाला आहे, पण आमचं उष्ट मात्र तुम्हाला खाण्याचा अधिकार नाही. तुम्ही आमचे मालक आहेत. याला उष्ट म्हणायचं. आपल्या सद्गुरूंना जे आवडतं ना ते आपण करा. आपण त्याचं उष्ट खाल्ल्यासारखं आहे. ज्ञानेश्वर झालेली कीर्तन रूपी सेवा समाप्त आहे. पुनश्च